आणि महायुतीचा उमेदवार अजूनही जाहीर या ठिकाणी होत नाहीये। आज केंद्रीय मंत्री आहेत, त्या सगळ्या मंत्र्यांची तिकीटं जाहीर झालेली आहेत। आज सगळ्या भाजपच्या खासदारांची जवळजवळ 10 याद्या जाहीर झालेल्या आहेत, परंतु या ठिकाणी असलेले केंद्रीय मंत्र्यांची अजूनही या ठिकाणी जाहीर नावं होत नाही। कारण भाजपचा सर्वे आहे की या केंद्रीय मंत्र्यांनी गेल्या 5 वर्षात काम न केल्यामुळे त्यांना या ठिकाणी उमेदवारी देणं धोक्याचं होईल असा संदेश असून सुद्धा काही लोक उमेदवाराची गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत। खरं तर या सर्व उमेदवारांना आपण या ठिकाणी सांगायचं आहे की तुम्ही किती उमेदवार राहिलात तरी या ठिकाणी विनायक राऊतांचा विजय हा तुमच्या आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकाळामुळे निश्चित या ठिकाणी झालेला आहे। आपल्याला माहिती असेल की गेल्या 10 वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने काम केलं, आज 15 लाख रुपये आपल्या प्रत्येकाच्या खात्यामध्ये आलेत की नाही, आज महागाई कमी झाली की नाही, पेट्रोल डिझेलचे दर कमी झालेत की नाही, परंतु प्रत्येक वेळी मात्र विषय बदलायचा, लोकांना दुसरीकडे विषयामध्ये गुंतवायचं असं काम गेल्या भारतीय जनता पार्टीने गेल्या 10 वर्षांमध्ये केलेलं आहे। आणि त्याचा हिशोब खरं तर आज आपल्याकडे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडण्याचं काम या गद्दारांनी केलं। आज त्यांना 2.5 वर्षापूर्वी वाटलं असेल त्यांना की खरं तर शिवसेना फोडली म्हणजे आपला विजय होईल, परंतु ज्या पद्धतीने आपण शिवसेना फोडली त्याच पद्धतीने कार्यकर्ते खऱ्या अर्थाने जोमाने या ठिकाणी काम झाले, निष्ठावंत कार्यकर्ते खऱ्या अर्थाने आज पुन्हा एकदा गेल्या 2 निवडणुकीमध्ये राऊतसाहेबांचा विजय झाला त्याच्याशी जास्त मताधिक्याने यावेळी विजय या ठिकाणी निश्चित झालेला आहे। आज आपल्याला माहिती असेल की आज या ठिकाणी शिंदे गटाचे सुद्धा काही उमेदवार इच्छुक आहेत। खरं तर त्यांना उमेदवारी मिळेल न मिळेल हा प्रश्न वेगळा आहे, परंतु त्यांना राणेंच्या समोर उमेदवारी मागण्यासाठी सुद्धा भीती वाटते। खरं तर आमच्या शिवसैनिकांनी, सामान्य शिवसैनिकांनी गेल्या 10 वर्षापूर्वी राणेंची दहशत मोडून काढली, परंतु हे शिवसेनेचं नाव सांगतायत, परंतु शिवसेनेच्या नाव सांगून सुद्धा खरं तर राणेंच्या बोलण्यापुढे यांची ब्र होत नाही। ही खरं तर नकली शिवसेना आहे। आज तुम्ही शिवसेनेचे किती आमदार फोडलेत, किती खासदार फोडलेत, तरी बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक हा आमच्याबरोबर आहे, बाळासाहेबांची जनता आमच्याबरोबर आहे आणि म्हणूनच राऊतसाहेबांचा या ठिकाणी विजय निश्चित आहे। जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार।